चला फायनली ट्रिप भेटली. ठाणे कलवाची ट्रिप आहे प्रीमियर कॅटेगरीमध्ये आणि गो काय होते अरे ती नाही का ती गो प्रायोरिटी. हां, प्रीमियर आणि गो प्रायोरिटी सेमच रेट होता. आता कुठली ॲक्सेप्ट झाली माहिती नाही. मी मॅचिंग दोन्ही ट्रिपला पण केला होता. ऑलमोस्ट सेम आहे. 28.5 किलोमीटरचे समथिंग पैसे देत होता, 400 रुपयाच्या आसपास. तर मी दोन्ही मॅच केली. त्याच्यातली कुठली तरी एखादी एक मॅच झाली. चला जाऊ दे. ठाण्यावरून चांगल्या ट्रिप तर भेटतीलच, नो इश्यू. बरं झालं गाडीमध्ये सीएनजी टाकून घेतला. कस्टमर पहिले मेसेज टाकतात, आर यू कमिंग. त्यांना पण माहिती आहे हे ड्रायव्हर लोक ॲक्सेप्ट करतात आणि येत नाही. चांगली ट्रिप भेटली की जी मोठी ट्रिप तिथे तर पोचणार. आतापर्यंत टोटल ट्रिप मी तुम्हाला थोडंसं डिटेल्स देतो. मला वाटते मी 1 मिनिट कुठली लागते. गो सिडन नको, साऊथ बॉम्बे साईडची आहे. दिवसाची पहिली ट्रिप आपल्या एरियामधून ठाणे म्हणजे कलवा, तिथून मग ठाण्यावरून अंधेरी वेस्टवरून माहीम, आणि टोटल एवढे झालेत आपले. आणि माहीमवरून डायरेक्ट मी सायन्स सर्कलमध्ये आलो, कारण तिथे फक्त लोकल ट्रिप लागत होत्या. 100 कुठली होती, बोरिवली. काय रेट आहे बघा, 25 किलोमीटरचे 354 रुपये. 450 रुपये जरी असते ना तरी मी विचार केला असता की बोरिवलीमध्ये घुसलो असतो. पण एवढा कमी रेट, काय बोलायचं आता. वेळ होते 11:52 आणि ओलामध्ये अंधेरी वेस्टची ट्रिप भेटली आहे. कस्टमरनी कॉल केला की बाबा नक्की येतोयस ना, कारण मी सायन्स सर्कलला होतो. ते बसेस वगैरे लागोपाठ येतात, तर ते पटकन गाडी घुसवता येत नाही. तर त्याच्यामुळे त्यांनी कन्फर्मेशन केलं की बाबा नक्की येतोयस ना. तर मी बोललो हां बाबा आलो. सायन्स सर्कलवरून अंधेरी वेस्टला कस्टमरला घेऊन आलो आणि ट्रिपचे डिटेल्स बघायला गेलो तर ट्रिपचे डिटेल्स दाखवतच नाही आहेत, कारण शोच होत नाही आहेत. ओलामध्ये होता 366 रुपीज दिले, काहीतरी 20 किलोमीटरचे. तेवढा बिल झाला होता. आता यांनी ॲक्च्युअलमध्ये दिला की ते मला पण नाही माहिती. थोड्या टायमानंतर हे अपडेट होईल इथे. आणि इथून काय लागतात बघू. ट्रिप गोरेगाव, खार वेस्ट. इथून आहे ना नवी मुंबईच्या ट्रिप कधी कधी लागतात. बघू आज लागत आहेत का. नशीब चांगला असला तर. रेट खूप बेकार रेट आहे. आज परत नवी मुंबई एअरपोर्टवरती आलेलो आहे. लास्ट ट्रिप मला PKCची लागली होती, PKC टू नवी मुंबई एअरपोर्ट. आणि इथेच थांबलो आहे मी. माझी गाडी ना त्या साईडला आहे. टोकन सिस्टम असं आहे की ह्या सगळ्या गाड्यांना टोकन भेटलेलं आहे, ते त्यांना पावती दिलेली आहे. पण माझी गाडी अशा ठिकाणी उभी आहेत की रजिस्टर्ड तर ती रजिस्टर्ड केलेलं आहे गाडीचं नंबर नाव, पण टोकन पावती भेटली नाही आहे. त्याच्यामुळे आमच्या गाड्या अशाच लावारीच आहेत. त्या जेव्हा लाईनी संपतील तेव्हा आमच्या गाड्या घुसवतील आतमध्ये. माझा टोकन नंबर 267 समथिंग आहे. तीन किलोमीटर का पिकअप था ना वो. ये उबर गो है. ठाणे का नहीं है, उड़न से लोग सॉरी. लेकिन उबर ग्रुप क्या बज रहा है आपका प्रीमियर गाड़ी होने का बावजूद. उबर चालू किया ना, इसकी वजह से. मस्त है ना. वो लोग गाना गा रहे हैं उधर. ये कल का है, कोलसेस से अंधेरी. कल का है. कैसे पता चला. 7 तारीख. अरे हाँ, आज का 6 तारीख है ना. फिर किधर का तो मेरा गिरा. किधर का तो फिर प्रीमियम में गिरा. नहीं यही है क्या. ये भाड़ा ठीक दे रहा है. कितना किलोमीटर का दे रहा है पर ये 67 किलोमीटर का 1000 नहीं, मतलब नहीं है. नहीं मतलब है. कुछ मतलब नहीं है. 40 किलोमीटर होता तो ठीक ठाक होता.
यही मतलब डिमार्ट के पीछे वाला जो डिमार्ट के पीछे कुठली कुठली इथे ओरड ना. डिमार्ट के पीछे गया था समजा डिमार्ट बघ कसे ओरडतायत, बघ कसे ओरडतायत. जा ना घरी. त्याचा नंबर आलाय. भावानो 4 वाजता नंबरला लागलोय. टाइम दाखवतो तुम्हाला 1 मिनिट. 7 घालतोय शिव्या सगळ्यांना. हो मामा, ही कुठली लाईन लावताय? ही लाईन कसली? गोची. मित्रांनो, अपडेट काय असं आहे की नवी मुंबई एअरपोर्ट मधून आपल्याला डोंबिवलीचा ड्रॉप होता. एक्झॅक्ट डोंबिवली नव्हतं, थोडंसं अलीकडच्या साईडचं होतं. आणि डोंबिवलीला ड्रॉप केल्यानंतर त्या ट्रिपचा फेअर आपल्याला खूप चांगला भेटला. 2 तास लागले पोचायला. जो रूट होता तो वाया शिलफाटा होता. सो 2 तास लागले. कस्टमरचं पण असं होतं की यार लवकर घरी जायचं, पण ट्रॅफिकच तेवढी होती, तर काय नाही करणार. 1 तासाच्या रस्त्याला 2 तास लागलं. आणि जे आहेत ना ड्रायव्हर बंधू, त्या लोकांनी अगोदरच भविष्यवाणी केली होती की भाई लिहून घेतलं 2 तास लागणार. शिलफाट्यामुळेच 2 तास लागला. टाईम होते 12:14 रात्रीचे, सकाळचे नाही. आणि टोटल गाडी चालली आहे 205.5 किलोमीटर. आणि टोटलची अर्निंग आहे आजची ती ओला आणि उबर दोघांची पण अर्निंग टोटल आहे 4,558 रुपये. मायनस आता CNG किती गेलं आहे, आपण राऊंड फिगर आहे ना 1,000 रुपयाचं CNG पकडून चालूया. त्यानंतर आपला जो ओलाचा पास जो आहे, सॉरी उबरचा पास, त्यानंतर ओलाचा पास, हा 85 का 86 रुपयेच्या आसपास आहे. आणि आपल्या हातामध्ये वाचले 3,272 रुपये टोटल आजची अर्निंग. गाडीचं बघायला गेलं ना, गाडीच्या मीटरवरती टायमिंग 12 तासच दाखवतोय, कारण एअरपोर्टवरती 5.5 तास आपला तो टाइम आहे तो तिथे निघून गेला. तर त्याच्यामुळे इथे मीटरमध्ये 12 तासच दाखवतोय. आणि म्हणजे 12 तासच गाडी कंटिन्यू चालली आज. तर ह्या हिसाबाप्रमाणे आपली आजची अर्निंग आहे. आणि शेवटची जी ट्रिप आहे ती ट्रिप लागली होती डोंबिवलीमध्ये. तर डोंबिवलीवरून मी डायरेक्ट MT आलो, कारण लोकल ट्रिप काय लागतच नव्हती. लोकल म्हणजे सॉरी आपलं काय बोलत त्याला, नवी मुंबईची ट्रिप काय लागलीच नाही. आणि कशी लागणार? 10:30-11 वाजता तिथून कशाला कोण इथं प्रवास करेल? डोंबिवली ईस्ट अशा प्रकारची ही ट्रिप होती. आणि त्याच्यामध्ये आपला एक 75 रुपीजचा इन्सेंटिव्ह आहे, तो पण कंप्लीट झाला. तर ठीक आहे, अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथंच एंड होतो. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.